एका छोट्याशा गावात साध्यासुध्या घरात विष्णू पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण खूप साधे होते, पण त्यांचे मन मात्र मोठे होते. गावातील साधेपणा आणि निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच त्यांच्या मनात गावासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती. त्यांना नेहमी वाटायचे की आपल्या गावाचे जीवनमान उंचावावे. गरिबीच्या दारिद्र्यातही त्यांचे मन उज्ज्वल होते. स्वप्नांचे आकाश उंच होते. त्यांना नेहमी वाटायचे की आपल्या गावातील लोकांना सुखी करावे. गावातील लोकांचे दुःख त्यांना अस्वस्थ करायचे. ते पाहून त्यांचे मन खूप व्यथित व्हायचे. त्यांना नेहमी वाटायचे की या दुःखातून लोकांना बाहेर काढावे. त्यांच्या मनात नेहमी विचार येत राहायचा की मी मोठा होऊन सर्वांना मदत करेन, मी माझ्या गावाचे जीवनमान उंचावेन. त्यांच्या या स्वप्नाला त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद होते. विष्णू शिक्षणात हुशार होते. त्यांना वाचनाची आवड होती. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना नेहमी प्रोत्साहन दिले. पुस्तकातून त्यांना जगाची माहिती मिळत होती. विविध विषयांवर वाचन करून त्यांचे ज्ञान वाढत होते. महापुरुषांच्या कथा त्यांना प्रेरणा देत होत्या. त्यांना वाटायचे की आपणही काहीतरी मोठे करावे. त्यांना नेहमी वाटायचे की शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. शिक्षणाच्या सहाय्यानेच आपण आपल्या गावाचे जीवनमान उंचावू शकतो. या शस्त्राच्या सहाय्याने मी माझ्या गावाचे नशीब बदलू शकतो. शिक्षणाच्या मदतीनेच मी माझ्या गावातील लोकांना सुखी करू शकतो. विष्णूच्या संघर्षाची सुरुवात लहानपणीच झाली. त्यांचे वडील शेतकरी होते. विष्णूने आपल्या वडिलांसोबत शेतात काम करायला सुरुवात केली. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. शेतीवर संपूर्ण कुटुंब अवलंबून होते. पण नशिबाची साथ नव्हती. शेतीतून मिळणारे उत्पन्न खूपच कमी होते. त्यामुळे कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अनेकदा दुष्काळ पडायचा. कुटुंबावर उपासाची वेळ यायची. पाण्याची टंचाई आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीतून उत्पन्न मिळवणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीतही विष्णूने कधी हिंमत हरली नाही. त्याने आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला. त्याच्या मनात एकच विचार होता, कुटुंबाला या संकटातून बाहेर काढावे. ते शाळेत जायचे, अभ्यास करायचे. शिक्षणाच्या माध्यमातून आपले जीवन बदलण्याचे त्याचे स्वप्न होते. शाळेत जाऊन तो खूप मेहनत करायचा आणि घरी आल्यावर वडिलांना शेतात मदत करायचे. शाळेच्या वेळेनंतर तो शेतात काम करायचा. त्याच्या मेहनतीने आणि जिद्दीने त्याच्या वडिलांना खूप आधार मिळायचा. त्यांच्या जीवनात अनेक अडचणी आल्या. आर्थिक संकटे, निसर्गाच्या लहरीपणा आणि दुष्काळ यामुळे त्यांचे जीवन खूपच कठीण झाले होते. पण त्यांनी कधीच हार मानली नाही. विष्णूने आपल्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. त्यांच्या मनात ठाम होते की मी माझ्या गावासाठी काहीतरी करेन. त्याच्या मनात मोठे स्वप्न होते. त्याला आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करायचे होते. त्यांची ही जिद्द पाहून गावकरीही त्यांच्यावर प्रेम करू लागले. गावकऱ्यांना विष्णूच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक वाटायचे. त्यांच्यातला हा जुजारू आत्मा सर्वांना दिसू लागला होता. विष्णूच्या मेहनतीने आणि जिद्दीने सर्वांना प्रेरणा मिळायची. त्यांना वाटायचे की विष्णू एक दिवस नक्की मोठा माणूस बनेल आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करेल. त्याच्या मेहनतीने आणि जिद्दीने एक दिवस तो नक्कीच यशस्वी होईल. विष्णूने आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावाची सेवा करण्याचे ठरवले. त्यांना राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण गावातील लोकांच्या आग्रहाखातर ते राजकारणात आले. त्यांनी गावात अनेक विकास कामे केली. शाळा, रुग्णालय, रस्ते बांधले. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या. त्यांच्या या कार्यामुळे गावकरी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवू लागले. विष्णू पाटील यांचे व्यक्तिमत्व हे प्रेरणादायी होते. ते नेहमीच इतरांचा विचार करायचे, इतरांना मदत करायचे. त्यांच्या मनात कधीही स्वार्थ नव्हता. ते नेहमी म्हणायचे, गावाचा विकास म्हणजेच माझा विकास. त्यांच्या या विचारामुळे ते गावकऱ्यांचे लाडके नेते बनले. विष्णू पाटील यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या विरोधकांना त्यांचा हेवा वाटू लागला. त्यांनी विष्णू पाटील यांना संपवण्याचा कट रचला. त्यांनी विष्णू पाटील यांच्यावर खोटे आरोप लावले. त्यांना एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. विष्णू पाटील यांच्यावर अटक झाली. तुरुंगात जावे लागले. ही बातमी ऐकून संपूर्ण गाव हादरून गेले. गावकऱ्यांना विश्वास नव्हता होत की विष्णू पाटील असे काही करू शकतात.
त्यांना माहीत होते की हे सर्व कट कारस्थान आहे. विष्णू पाटील यांना अडकवण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी रचलेला डाव आहे. तुरुंगात जाऊनही विष्णू पाटील यांनी हिंमत सोडली नाही. त्यांना विश्वास होता की सत्य एक ना एक दिवस बाहेर येईल. ते तुरुंगातूनही गावातील लोकांशी संपर्कात होते. त्यांना धीर देत होते. त्यांना सांगत होते की चिंता करू नका, मी लवकरच परत येईन आणि पुन्हा आपल्या गावासाठी काम करेन. तुरुंगात असताना विष्णू पाटील यांनी वेळ वाया घालवला नाही. त्यांनी पुस्तके वाचली, ध्यान केले आणि स्वतःला आणखी मजबूत बनवले. त्यांना माहीत होते की बाहेर येऊन त्यांना आणखी मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे, पण ते यासाठी तयार होते. सेक्शन 6 सत्याचा मार्ग. विष्णू पाटील यांच्यावर झालेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले. त्यांना तुरुंगातून सोडून देण्यात आले. ही बातमी ऐकून संपूर्ण गाव आनंदात बुडून गेले. गावकऱ्यांनी त्यांचे जंगम स्वागत केले. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. विष्णू पाटील यांनाही गावकऱ्यांचे इतके प्रेम पाहून रडू आवडले नाही. त्यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की तुमच्या विश्वासाने आणि प्रेमाने मला खूप धीर दिला. तुमच्यामुळेच मी आज पुन्हा तुमच्यात परत आलो आहे. सेक्शन 7 न्यायाचा निकाल. विष्णू पाटीलने आपल्यावर खोटे आरोप करण्यात त्यांना माफ केले. त्यांनी सांगितले की मला त्यांच्याशी काहीही घेणे देणे नाही. मी फक्त माझ्या गावासाठी काम करू इच्छितो. त्यांच्या या मोठेपणा पाहून सर्वांना त्यांचा आदर वाटू लागला. त्यांना समजले की विष्णू पाटील खरेखुरेच एक महान माणूस आहेत. न्यायालयाने विष्णू पाटील यांना निर्दोष सोडले. त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे ठरले. न्यायाचा विजय झाला. सत्याचा विजय झाला. सेक्शन 8 विजयी आगमन. विष्णू पाटील यांचे तुरुंगातून सुटका झाल्यानंतरचे आगमन हे एका विजयी योद्ध्याच्या स्वागतासारखे होते. गावकरी त्यांना खांद्यावर घेऊन नाचू लागले. त्यांच्यासाठी गीत गायली. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेले. विष्णू पाटील यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. गावकऱ्यांचे एवढे प्रेम पाहून त्यांना रडू आवडले नाही. त्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की मी नेहमीच तुमच्या सोबत राहीन. तुमच्या सुखात आणि दुःखात मी नेहमीच तुमच्या पाठीशी राहीन. सेक्शन 9 नेतृत्वाचा आदर्श. विष्णू पाटील यांची कहाणी ही संघर्ष, जिद्द आणि सत्याच्या विजयाची कहाणी आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी शिकवतो. विष्णू पाटील यांनी कधीही हार मानली नाही. कितीही अडचणी आल्या तरी त्यांनी त्यांचा सामना केला. त्यांच्या या जिद्दीनेच त्यांना यश मिळवून दिले. त्यांचे जीवन आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. त्यांच्या अनुभवातून आपण शिकू शकतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्यांच्याशी कसे सामोरे जावे. त्यांच्या संघर्षातून आपल्याला धैर्य आणि आत्मविश्वास मिळतो. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्यांच्याशी कसे सामोरे जावे. विष्णू पाटील यांनी आपल्याला दाखवून दिले की कधीही हिंमत कशी सोडू नये. त्यांच्या या धैर्यानेच त्यांना यश मिळवून दिले. कधीही हिंमत कशी सोडू नये. सत्याचा मार्ग कधीही न सोडता कसे जगावे. विष्णू पाटील यांनी आपल्याला दाखवून दिले की सत्याच्या मार्गावर चालल्यानेच खरे यश मिळते. सत्याचा मार्ग कधीही न सोडता कसे जगावे. त्यांच्या या धैर्यानेच त्यांना यश मिळवून दिले. विष्णू पाटील यांचे जीवन हे आपल्यासाठी एक आदर्श आहे. विष्णू पाटील यांचे जीवन हे आपल्यासाठी एक आदर्श आहे. त्यांच्या संघर्षातून आपल्याला प्रेरणा मिळते की आपणही आपल्या जीवनात काहीतरी करून दाखवू शकतो. इतरांना मदत करू शकतो. समाजाचे भले करू शकतो. त्यांची कहाणी आपल्याला प्रेरणा देते की आपणही आपल्या जीवनात काहीतरी करून दाखवू शकतो. इतरांना मदत करू शकतो. समाजाचे भले करू शकतो. विष्णू पाटील यांच्यासारखेच अनेक लोक आपल्या समाजात आहेत जे संघर्ष करत आहेत, अडचणींशी झुंजत आहेत. विष्णू पाटील यांच्यासारखेच अनेक लोक आपल्या समाजात आहेत जे संघर्ष करत आहेत, अडचणींशी झुंजत आहेत. त्यांच्या या संघर्षातूनच खरे नेतृत्व उभे राहते. त्यांच्या या धैर्यानेच समाजात बदल घडवून आणता येतो. त्यांच्या या संघर्षातून खरे नेतृत्व उभे राहते. आपणही अशा लोकांना पाठिंबा देऊया. त्यांना प्रोत्साहन देऊया. त्यांच्या या धैर्यानेच समाजात बदल घडवून आणता येतो. आपणही अशा लोकांना पाठिंबा देऊया. त्यांना प्रोत्साहन देऊया आणि एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी एकत्र येऊया. विष्णू पाटील यांचे जीवन आपल्याला दाखवून देते की
एकत्र येऊन आपण समाजात बदल घडवू शकतो आणि एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी एकत्र येऊया. त्यांच्या या धैर्याने समाजात बदल घडवून आणता येतो. विष्णू पाटील यांचे जीवन आपल्याला दाखवून देते की एकत्र येऊन आपण समाजात बदल घडवू शकतो.